न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी प्रियंका पाटील शेळके। पाहता पाहता 5वा किल्ला आणि आज या 5व्या किल्ल्यावरती आपण आहोत। मावळ तालुक्यातील तिकोना किल्ला आहे आणि माझ्यासोबत आहेत नगर दक्षिणचे खासदार निलेश लंकेजी। लंके साहेब, पाहता पाहता हा 5वा जो किल्ला आहे तो 5वा किल्ला पूर्ण झालेला आहे। अगदी इतका उंचावरती आपण आलेलो आहोत। कसं या मोहिमेची आखणी आहे आणि आज आजी माजी दोन्ही प्रदेशाध्यक्षांना घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, काय भावना आहेत? या मोहिमेचा शुभारंभ आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी या ठिकाणी केला आणि प्रत्येक किल्ल्यावर एक अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग पाहायला मिळाला। जी प्रथम संख्या शेकड्यावर संख्या होती ती आज हजारो संख्या गेलेली आहे। त्यामुळे या मोहिमेला अतिशय उत्स्फूर्तपणे पूर्ण महाराष्ट्रातून युवकांचा सहभाग आहे। अनेक शिवभक्त या मोहिमेमध्ये सहभागी होतात। या मोहिमेमध्ये पहिल्यापासून आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब प्रत्येक मोहिमेमध्ये त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे। आजच्या मोहिमेला किल्ले तिकोना या ठिकाणी आत्ताचे नवनिर्वाचित प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहे। लंके साहेब, खऱ्या अर्थानं जे तुम्ही शिवरायांच्या गडांचं संवर्धन करण्याचं काम हाती घेतलेलं आहे, कुठलाही जात धर्म पंथ न पाहता अनेक बांधव, अगदी मुस्लिम बांधव देखील या हिंदुत्वामध्ये सहभागी होत आहेत। आता कुठेतरी समाधान वाटतं या सगळ्या गोष्टींचं, कारण की कुठेतरी आता मोठ्या संख्येने, तुम्ही जसं म्हणाल की अगदी थोडे होते, आता हजाराच्या पटीनं लोक एकत्र येतात। काय भावना आहेत आजच्या घडीला? निश्चित एक अतिशय समाधान वाटतं। ज्यावेळेस मी प्रत्येकाशी चर्चा करतो, कुठून आला, कोणी सांगतं मी नांदेडवरून आलो, कोण सांगतं मी कोल्हापूरवरून आलो, कोण सांगतं मी कागलवरून आलो, नाशिकवरून आलो, आज मुंबईची बहुतांशी संख्या आहे। अनेक आमचे शिवभक्त काही एसटीने आले, रात्री मुक्कामी आले। रात्री मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा 600 ते 700 शिवभक्त मुक्कामी होते। म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग या मोहिमेमध्ये दिसतो। त्यामध्ये विशेष करून महिलांचा सहभाग बहुतांशी, महिला, लहान लहान मुली, लहान लहान मुलं, आणि ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवण दिली, बंधुता, एकता, समता, समानता। कारण छत्रपती शिवरायांचा अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवराय। त्या राजांची शिकवण होती 18 पगड जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा राजा, आणि त्या राजाच्या शिकवणीनुसार आज सर्व धर्माचे सर्वपंथीय लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून आज समाजामध्ये जातीभेद निर्माण केला जातो। छत्रपती शिवरायांच्या ह्या झेंड्याखाली, छत्रपती शिवरायांच्या विचाराला प्रेरित होऊन अनेक आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। अनेक आमचे मुस्लिम बांधव या मोहिमेमध्ये विशेष सहभाग त्यांचा आहे। शिवाय सहभाग म्हणजे अतिशय पोटतिडकीने एखाद्या कामाच्या बाबतीत सुद्धा डस्टबिन लावणं असो, वृक्षारोपण करणं असो, स्वतः होऊ। त्यामुळे ह्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने एक समाधान वाटतं, आणि मी आपल्याद्वारे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना विनंती करतो की आपण सुद्धा पुढल्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा। आत्ताच प्रांताध्यक्षांनी सांगितलं की पुढला किल्ला प्रतापगडावर त्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे पुढल्या महिन्यामध्ये जो गड आहे तो प्रतापगड, 6वी मोहीम। नक्कीच तुमच्या कामाची भुरळ ज्या पद्धतीनं माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना पडली की मी प्रत्येक किल्ल्यावरती येणार आहे सहभागी होताना, आणि खऱ्या अर्थानं आता नवीन जे शशिकांत शिंदे आहेत त्यांनी तर प्रतापगडावरती आमंत्रित केलंय आपल्या मावळ्याला। एक अगदी हलका फुलका तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। कुठलंही काम करत असताना नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं। तुम्ही हजाराच्या पटीनं लोक एकत्र आणतायत, जिगरीचा रस्ता असतो, चढण व्यवस्थित नसतं, लहान मुलं असतात, अगदी वयोवृद्धही काही लोक असतात, हे सगळं कसं मॅनेजमेंट होतंय? सगळ्या गोष्टी कशा करून आणतायत? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवरायांचा विचार, आणि छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन अखंड हिंदुस्थानाचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, आणि त्या जीवाभावांच्या मावळ्यावर ते स्वप्न सत्यात उतरवले। त्याच पद्धतीने आमचे हे सगळे जीवाभावाची मंडळी आहेत। हे सगळे जीवाभावाच्या लोकांच्या आमच्या सहकार्यांच्या ताकदीवर या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात। कारण इतकं मोठं नियोजन करणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही, त्याला जीवाभावाचे मावळे लागतात। ज्यावेळेस आम्ही एखादा गड किल्ला फायनल करतो, तो गड किल्ला फायनल केल्यानंतर आमची एक 10, 15, 20 जणांची टीम जाऊन त्या ठिकाणी पाहणी करते। या ठिकाणी काय काम करणं अपेक्षित आहे, वृक्षारोपण किती अपेक्षित आहे, डस्टबिन किती लावणं अपेक्षित आहे, तिथं सूचना फलक किती लावणं अपेक्षित आहे, एखादं मंदिर असेल तर मंदिराला कलर काम आवश्यक आहे का, तिथं काय ज्या ज्या त्रुटी आहेत
त्या त्रुटी आपण कशा भरून काढता येईल ते सर्व रेकॉर्डवर घ्यायचं आणि आज संध्याकाळी ज्या दिवशी आदल्या दिवशी मावळे येणार आहेत त्यांची कुठं झोपण्याची व्यवस्था करायची, महिलांची कुठं करायची, टॉयलेटची कुठं करायची, हे सगळी व्यवस्था पाहणारी आमची टीम असते. आणि आम्ही एक आमच्या सोशल मीडियाद्वारे एक लिंक ओपन करतो की त्या लिंकवर आव्हान करतो, आपल्याला जर या मोहिमेमध्ये सहभाग व्हायचा असेल तर आपलं नाव नोंदणी करा. ती नाव नोंदणी सुद्धा ऑनलाईन रेकॉर्डवर नाव नोंदणी होती. म्हणजे हे सगळं एक आमचा जीवाभावाचा संच असल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य. हे काम करत असताना तुम्हाला कुठून तरी त्या ठिकाणापासून जरा विश्राम मिळतोय किंवा एक वेगळं काम करण्याचं समाधान मिळतंय? आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही फक्त आपला मावळा, राजांचा मावळा, शिवरायांचा मावळा म्हणून आम्ही या ठिकाणी येतो. त्यामुळे एक वेगळा आनंद असतो त्या नावात. लंके साहेब, एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम उभं केलेलं आहे गड संवर्धनाचं आणि स्वच्छतेचं, ज्या पद्धतीने तुम्ही सदस्य आहात संसदेचे, या गोष्टींबद्दल तुम्ही संसदेत आवाज उठवणार आहात का आणि काय मागण्या असतील तुमच्या? साहजिकच मी या गडावरून आपल्याला सांगू इच्छितो की येणार आमचं अधिवेशन चालू आहे, 21 तारखेला अधिवेशन चालू आहे. मी त्यामध्ये माझी मागणी प्रामुख्याने करणार आहे. छत्रपती शिवरायांनी जे 350 गड किल्ले आमच्या महाराष्ट्रामध्ये, अखंड महाराष्ट्रात, त्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव असा आम्हाला निधी मिळाला पाहिजे. त्या बाबतीतली मी नोट सुद्धा तयार केलेली आहे. कुठल्या गडावर काय काम अपेक्षित आहे, कुठल्या गडावर काय करणं अपेक्षित आहे. थोडक्यात शिवनेरी सारख्या गडावर छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते छत्रपती शिवरायांचा पूर्ण कारकीर्द त्या ठिकाणी एक म्युझियम तयार केलं पाहिजे. रायगड असू, तिकोना असू, रामशेज असू, धर्मवीरगड म्हणून आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास, असे अनेक किल्ल्यांवरचा इतिहास त्या ठिकाणी जागृत झाला पाहिजे, जिवंत दिसला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही काही मागण्या सुद्धा येणाऱ्या अधिवेशनात करणार आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केलेली आहे. हा 5वा किल्ला आहे आणि या किल्ल्यावरनं आपण निलेश लंके यांच्याशी बातचीत केली आहे. धन्यवाद सर.